परंतु व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून लोकांना भ्रमित करून त्यांचे माथे भडकवून जी कडव्या विचाराचे जे लोक जे तरुणांना दिशाभूल करत आहे, त्यांना एक्सप्लॉइट करत आहे, यापासून त्यांनी सावध राहावं. जे बिचारे साधारण लोक आहेत ज्यांना या संदर्भामध्ये कटकारस्थान माहीत नाही ते याच्यात भरडले जातं याचं मला दुःख आहे. ते विरोधक नेहमी सरकारच्या विरोधात अशा पद्धतीचं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे. सांगताना सांगतात की लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा, आता संसदेत जाणे, बॅरिकेडिंग तोडणे हे कुठलीही लोकशाहीची शांती मोर्चाची पद्धत आहे. आणि मी परत सांगतो, कालही मी बोललो की काही कडव्या विचाराच्या संघटना सरकारच्या विरोधात ज्यांची जे कडवट विचारधारेचे लोक आहेत ते यूथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. वास्तविक पाहता एवढं काही विषय नव्हतं. जी नीटची परीक्षा चुकीची झाली, टेलिग्रामसारखे ॲप बंद करून यशस्वीरित्या परीक्षा दिलेल्या आहे. यापूर्वी देखील पेपर लीक, शेवटी टेक्नॉलॉजीचं युग आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉक्युमेंट इकडून तिकडे जाणं काही खूप मोठी गोष्ट नाही. तरी देखील यशस्वीरित्या नीटची परीक्षा झाली. परंतु व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारून लोकांना भ्रमित करून त्यांचे माथे भडकवून जी कडव्या विचाराचे जे लोक जे तरुणांना दिशाभूल करत आहे, त्यांना एक्सप्लॉइट करत आहे, यापासून त्यांनी सावध राहावं. जे बिचारे साधारण लोक आहेत ज्यांना या संदर्भामध्ये कटकारस्थान माहीत नाही ते याच्यात भरडले जातं याचं मला दुःख आहे.